थोडं आले काय माहिती हिंदी बघ चार येत नाही आता मम्मी का आज या ठिकाणी देवनिमगाव अनारशी वस्ती येथे खंडेरायाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापन केली आहे। या मूर्तीसाठी आमचे येथील मच्छिंद्रनाथ झगडे यांनी 1,76,000 एवढी वर्गणी देऊन खंडोबाच्या मूर्तीसाठी खूप काही मोठं असं योगदान त्यांनी मंदिरासाठी दिलेलं आहे आणि बाकीचे सहकार्य सगळ्या वस्ती गावकऱ्यांनी आपल्या वस्तीवरती या मंदिरासाठी खूप काही सहकार्य केलं। मध्ये महिला भगिनी आणि सर्व उपस्थित मंडळी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग देऊन भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी देवनिमगाव येथे काढली असून आज या मूर्तीचं प्रतिष्ठापना होत आहे। तसेच देवनिमगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं श्री मच्छिंद्रनाथ झगडे यांचं आभार एकदम मनापासून संपूर्ण आभार मानत आहोत। त्यांच्या कृपेनेच आज या मूर्तीची स्थापना होत आहे। जय मल्हार आनंदाचा नमस्कार। आज रोजी तालुका आष्टी देवनिमगाव या छोट्याशा गावामध्ये अनारशी वस्तीवरती खंडोबा रायाचे प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न होत आहे। यामध्ये वस्तीवरील अनारसे, वाळके, पवने, डाळिंबकर, साळवे, राऊत यांनी सर्वांनी भाग घेऊन याचा उत्सव भरपूर प्रमाणे उत्सवित केलेला आहे। यामध्ये आमचे चुलते पनवेल शहर शिवसेना प्रमुख मच्छिंदर झगडे यांनी मंदिरासाठी आपले आई आणि वडील यांच्या स्मरणार्थ 1,76,000 रुपयाची देणगी देऊन मंदिर बांधलेलं आहे। त्याचबरोबर माझे छोटे बंधू अजिनाथ झगडे एक सर्व्हिसमॅन फौजी त्यांनी या कार्यक्रमासाठी या मंदिरासाठी मूर्तीसाठी 21,000 रुपये देऊन मूर्ती प्रदान केलेली आहे। तसेच मी स्वतः एक सर्व्हिसमॅन रिटायर आर्मी फौजी विठ्ठल त्रिंबक झगडे पुढील कामासाठी सभा मंडपासाठी 51,000 रुपये आज रोजी घोषित करत आहे। आणि तसेच माझे मधले बंधू राम त्रिंबक झगडे या कमिटीचे अध्यक्ष आहेत। त्यांनी हा पुढाकार घेऊन पूर्ण काम करून घ्यावा ही आमची इच्छा आहे। आणि यापुढेही या वस्तीवरील गावावरील ज्यांना जमतंय त्यांनी आपण पुढे होऊन असे कार्य करण्यास उत्स्फूर्त व्हावा ही आमची इच्छा आहे। येळकोट येळकोट जय मल्हार। आज देवनिमगाव येथे अनारशी वस्ती एवढा आनंदाचा उत्सव आज साजरा होतोय। खंडोबारायाची मूर्ती स्थापन होते। तर आमच्या खंडोबारायाची मूर्ती 3 पिढ्यामध्ये आज त्यांचा उत्सवाचा दिवस आज उगवलेला आहे। तर हा दिवस एवढा मोठा आनंदाचा आहे की याच्या अगोदर कधी एवढा आनंद कधी आमच्या वाडीवर झालेला नाही। यापुढे असेच कार्य होत राहो आणि प्रत्येक वर्षी खंडोबारायाचा उत्सव होत राहावे ही माझी खंडोबाराया प्रार्थना करतो।
नमस्ते, मी आज देवीलिंगगाव येथे खंडोबाची मूर्ती स्थापना केलेली आहे त्यासाठी सगळ्या देवीलिंगगावचं मी आभार व्यक्त करते. सगळ्या महिला मंडळींचं सगळ्यांनी डीजे लावून वाजत गाजत मूर्तीची चांगली व्यवस्थित स्थापना करण्याचं नियोजन केलं त्यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे. हेळकोट हेळकोट जय मल्हार. और सगळ्या पुरुषांसाठी धन्यवाद. महिलांनी फुगड्या खेळून चांगला उत्साह साजरा केला.